ठाण्यात शिंदे सेना विरुद्ध भाजप हा सामना दिवसेंदिवस अधिक रंगतदार होणार असल्याचं चित्र दिसू लागले। वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्यानंतर भाजपच्या आमदारांनी देखील आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम हाती घेतलाय। आता शिंदे सेनेच्या माध्यमातून देखील समस्या सेवा समाधान असं म्हणत जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची हमी दिली आहे। त्यानुसार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आज आनंद आश्रमात मनोज शिंदे, उपशहर प्रमुख अशोक वैती तसंच माजी नगरसेवकांसह शहर प्रमुख आणि उपशहर प्रमुख यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्या मार्गी लावणार जाणार असल्याचा दावा शिंदे सेनेकडून करण्यात आलाय। मागील 2 महिन्यांपासून शिंदे सेना विरुद्ध भाजप असा सामना ठाण्यात रंगू लागलाय। वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराची घोषणा केल्यानंतर तो घेतला देखील। यावेळी ठाण्यासह जिल्ह्यातील विविध भागातून 650हून अधिक नागरिक या जनता दरबारात येऊन गेले। यावेळी नाईकांनी सर्वांच्या तक्रारी ऐकल्या खऱ्या, मात्र त्यांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांनी काय केलं याचं उत्तर या महिन्यात घेतलं जाणार आहे। दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी देखील आमदार भेटीला हा उपक्रम हाती घेतलाय। त्यामुळे शिंदे सेनेत काहीशी अस्वस्थता पसरली आहे। त्यातही जनता दरबार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे उभे राहतात तेथेच नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात असा दावा शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता। या निमित्तानं शिंदे सेना आणि भाजपमधील दुरावा वाढतच जात असल्यानंच आता शिंदे सेनेच्या शिलेदारांनी देखील ठाणेकरांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी विडा उचललाय। नाईकांच्या जनता दरबारात ठाणेकरांना 1 महिना थांबावं लागणार आहे, मात्र आमच्याकडे येणाऱ्या ठाणेकरांना तात्काळ समस्यांचं निराकरण करण्याची काहीशी हमी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यानुसार आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आनंद आश्रम येथे तर प्रत्येक गुरुवारी ठाणे महानगरपालिका समस्या सेवा समाधान या कार्यक्रमाअंतर्गत ठाणेकरांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावले जाणार असल्याची हमी शिंदे सेनेने दिली आहे। या कार्यक्रमाला शिंदे सेनेचे महापालिका हद्दीतील सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख उपस्थित राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय। आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने ठाणेकरांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत। यात आपण स्वतः मनोज शिंदे आणि शहर प्रमुख, उपशहर प्रमुख उपस्थित राहणार आहेत। यातून ठाणेकरांच्या समस्या सुटल्या तर त्याचं समाधान निश्चितच आम्हाला असणार आहे, असं अशोक वैती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। आज मोठ्या संख्येने नागरिक या आनंद आश्रमात उपस्थित असल्याचंही वैती यांनी सांगितलं। नाही, कोणीतरी जनता दरबार लावला म्हणून आपण काहीतरी करावं असं काही उद्दिष्ट नाहीये। गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ह्या आश्रमामध्ये नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने सर्वपरीने प्रयत्न होत असतात। यावेळी आम्ही समस्या सेवा आणि समाधान खऱ्या अर्थ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या सेवा करण्याची जी संधी मिळणार आहे आम्हाला, त्याच्यातून समाधान आम्हाला देखील असणार आहे, त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना देखील असणार आहे। असा हा एक दिघे साहेबांनी पायंडा पाडून दिला की नागरिकांची सेवा करायची। त्या माध्यमातून मनोज शिंदे साहेब आणि मी स्वतः आणि सर्व शहर प्रमुख, सर्व उपशहर प्रमुख या ठिकाणी पवन कदम देखील आहेत आणि यांचं आपल्यानंतर गोलब साहेब आहेत। आम्ही सर्व एकत्र मिळून काम करणार, टीम मिळून, म्हणजे मी प्रमुख आहे किंवा हे नाही तर टीम वर्क म्हणून काम करणार आहोत। आणि नागरिकांचे प्रश्न मंगळवारी आनंद आश्रम दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये ठाणेकर नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार आहेत। ठाणे महापालिकेच्या इतिहासात दादोजी कोंडदेव स्टेडियमची ओळख पांढरा हत्ती अशीच झाली होती। मात्र गेल्या काही वर्षात इत्यंभूत बदलांमुळे झालेल्या ISPL स्पर्धेमुळे क्रीडा विभागाला 2.5 कोटींचं शुल्क प्राप्त झालंय। त्यामुळे पालिका हद्दीतील इतर मिनी स्टेडियमच्या तुलनेत मोठ्या असलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियममुळे महसुलात वाढ झाली आहे। ठाणे महापालिका हद्दीत 1982 साली दादोजी कोंडदेव स्टेडियम उभारण्यात आलं होतं। त्यानंतर ठाणे महापालिकेनं सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम, शरदचंद्र पवार मिनी स्टेडियम, शहीद तुकाराम ओंबळे स्टेडियम आणि मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम यांची उभारणी केली। सुरुवातीची काही वर्ष दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रणजी सामने खेळवण्यात आले होते, मात्र त्यानंतर एकही रणजी सामना येथे झाला नाही। त्यामुळे त्यांच्या नूतनीकरणासह अंतर्गत बदलांवर पालिकेनं भर दिलाय। सध्या असलेल्या विविध सुविधांमुळे येथे राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामने भरवण्यात येत आहेत। इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मुळे इतर ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागाला तब्बल 2.5 कोटींचा निधी प्राप्त झालाय।
शहरातील 5ही स्टेडियमच्या तुलनेत हा निधी सर्वाधिक असल्यानं महापालिकेत दादोजी कोंडदेव स्टेडियमचा दबदबा निर्माण झालाय। 2 वर्षांपासून निधीअभावी रखडलेली कामं स्पर्धेच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत। ISPL स्पर्धेच्या आयोजकांकडून यंदा ठाणे महापालिकेनं दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशाकरिता असलेल्या प्रवेशद्वाराचं काम पूर्ण करून घेतले। तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी लाईव्ह HD प्रक्षेपणासाठी 3000 LUX क्षमते इतकी प्रकाश व्यवस्था तयार केली आहे। त्यामुळे दादोजी कोंडदेव स्टेडियम वाढणाऱ्या प्रतिसादामुळे पांढरा हत्ती अशी झालेली ओळख पुसून काढण्यात महापालिकेला यश मिळाले। बाळंतपणासाठी खासगी प्रसूतिगृहात खर्च झाला तरी चालेल, परंतु सरकारी रुग्णालयातील प्रसूतिगृहात बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते। मात्र याला सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे। रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतिगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडत असून नुकताच एका महिलेनं 3 बाळांना जन्म दिलाय। आई आणि तिन्ही बाळ सुखरूप असून मंगळवारी त्यांना घरी पाठवण्यात आले। ठाणे जिल्ह्यात बाळंतपणासाठी सिव्हिल रुग्णालयातील प्रसूतिगृह आई आणि बाळासाठी वरदान ठरत आहे। रुग्णालयातील प्रसूतिगृह अद्ययावत असून प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत। प्रसूतिगृहात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिगृहात एका महिलेनं 3 बाळांना जन्म दिल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिली आहे। मुंबईत राहणाऱ्या एका 20 वर्षीय महिलेला 18 फेब्रुवारी रोजी प्रसूतिगृहात महिलेची सिझेरिंग नंतर 3 बाळांना तिने जन्म दिलाय। यामध्ये 2 मुलं तर 1 मुलगी आहे। बाळांची प्रकृती उत्तम असून वजनही अनुक्रमे पहिल्याचं 1 किलो 600 ग्राम, दुसरं बाळ 1 किलो 800 ग्राम तर तिसरं बाळ 1 किलो 500 ग्राम आहे। त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे। रुग्णालयात केलेल्या योग्य उपचारानंतर आई आणि बाळांना मंगळवारी घरी पाठवण्यात आले। प्रसूतीच्या वेळी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेया शेळके, भूलतज्ज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे, डॉक्टर रुपाली यादव, डॉक्टर प्रकाश बोरुळ, डॉक्टर शैलेश गोपनपल्लीकर, डॉक्टर राहुल गुरव, डॉक्टर सिद्धार्थ शहा, NCU परिचारिका सारिका शेणेकर, शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। सोनोग्राफी रिपोर्टनुसार समजलं की या महिलेच्या पोटात 3 बाळं आहेत। हे समजताच खूप आनंद झाला होता। यानंतर महिलेला दिलेल्या सर्व सूचना आणि पथ्य पाळून वेळोवेळी तिची तपासणी करण्यात आली। 3 बाळ एकत्रित सांभाळताना मोठी जबाबदारी आमच्यावर असते। मात्र असं असलं तरी NCU मधील आमचे बालरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ आई आणि बाळाची आपुलकीनं काळजी घेत असतात। याविषयी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। राज्य परिवहन विभागानं लागू केलेल्या नवीन भाड्यामध्ये चालकांना त्यांच्या रिक्षाचं मीटर रिकॅलिब्रेट करावं लागतं। त्यासाठी मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे। ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत आतापर्यंत 14,428 रिक्षांच्या मीटरचं रिकॅलिब्रेट करण्यात आल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून दिलेल्या अहवालातून स्पष्ट होते। इंधन खर्च, वाहनांची देखभाल दुरुस्ती, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती। त्यानुसार 1 फेब्रुवारी पासून टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणानं मान्यता दिली आहे। यानुसार रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये आणि टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये झाले। टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीची अंमलबजावणी झाली असून मीटरमध्ये बदल करण्यासाठी चालकांना 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। त्यानुसार मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रियाही सुरू झाली आहे। ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत ठाणे महापालिका, भिवंडी महापालिका, मीरा भाईंदर महापालिका आणि शहापूर तालुका येतो। ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर आणि शहापूर या शहरांमधील विविध भागात 80,000च्या आसपास रिक्षा धावतात। यातील काही रिक्षा शेअरिंग पद्धतीनं तर काही मीटर पद्धतीनं चालवल्या जातात।
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत रिक्षाचं मीटर रिकॅलिब्रेट करण्याचं काम सुरू आहे. त्यानुसार ठाणे भिवंडी, मीरा भाईंदर आणि शहापूर या भागात आतापर्यंत 14,428 रिक्षांचं मीटर रिकॅलिब्रेट करण्यात आल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून आलेल्या अहवालातून स्पष्ट होते. तरी रिक्षा चालकांनी लवकरात लवकर मीटर रिकॅलिब्रेट करून घ्यावं असं आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आलंय. पावसाळ्यात नाले गटारं तुंबल्यानं जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी कोट्यवधींचा निधी महापालिका नाले सफाईवर खर्च करते. गेल्या वर्षी कामाची देयकं मिळाली नसल्यानं ठेकेदारांना पालिकेच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद दिला नव्हता. मात्र यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून घनकचरा विभागानं 9 प्रभाग समिती अंतर्गत 10,29 लाखांची निविदा महापालिकेनं नाले सफाईसाठी काढली आहे. पावसाळ्यात नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नाले तुंबून पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे दुर्घटना देखील शक्यता असते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेनं वेळेत नालेसफाईसाठी नियोजन आखले. त्यासाठी पालिका प्रशासनानं 2025-26 या वर्षासाठी पालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती अंतर्गत मुख्य नाले आणि त्यात जोडणारे लहान मोठे नाले असे 384.91 किलोमीटरच्या नाल्यांच्या सफाईसाठी 10,29 लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून यंदा पावसाळा सुरू होण्याच्या 2 महिने आधीच निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्यानं वेळेत नालेसफाईची कामं पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. नालेसफाईची कामं करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी, पोकलेन या मशीनचा वापर केला जातो. ज्या नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ आहे तसंच खाडी परिसर असलेल्या कळवा, माजिवडा, मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत नाल्याची सफाई पालटून यंत्राद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे या कामांवर पर्यवेक्षणासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसंच या कामाचं चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे.